आज आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललोय आपण? नाशिक. ये सो गाईज वी आर गोइंग टू नाशिक फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. अँड गाईज आता वाजलेले आहेत, किती वाजलेत आता? 7. 7 वाजलेत. आणि गाईज लुक ॲट द व्ह्यू. सो आम्ही फायनली किती तास प्रवास केला आपण? 4 तास. 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलेलो आहोत एका खूप मस्त ठिकाणी ज्याचं नाव आहे साधना मिसळ. येस. सो गाईज वी आर फायनली इन नाशिक आणि मी तुम्हाला दाखवते साधना मिसळचा व्ह्यू. मयांक इकडे वेट करत बसलाय. हा वेटिंग एरिया आहे आणि हा बाहेरचा एरिया. तर गाईज ही खूप मला बोलत होती की साधना मिसळला जाऊया, साधना मिसळला जाऊया. तर आज आम्ही आलो आहे आणि आता आम्ही 2 मिसळ आणि 1 गुळाची जलेबी ऑर्डर केली. आमची मिसळ आता आलेली आहे. मयांक एन्जॉय करतोय मिसळ. कसं वाटतेय तुला मिसळ? खूप भारी बाई. आवडली? खूप जास्त. वर्थ होतं येणं साधना मिसळला. डेफिनेट. या एन्जॉय. बघा गेला बघा कशी मिसळ खाते. खूप भारी. मिसळ प्रेमी. येस. पाव खाऊन नाही झाला, मला पाव दिला बघा. हाय. काय खातस? चुलीवरची आईस्क्रीम, काहीतरी वेगळं. हो, काहीतरी युनिक. खाल्लंय चुलीवरचा चिकन मिसळ. आज पहिल्यांदा चुलीवरची आईस्क्रीम खातोय. ओके, तुझा एक्सपिरियन्स नक्की शेअर कर. कसं आहे? काहीतरी युनिक आहे. मसाला दूध सारखं वाटतंय. हा, वाव. रेकमेंड करू शकतो का आपण लोकांना ट्राय करायला? करू शकतो. तुला कसं वाटतंय बघ? चांगलं आहे ना? समथिंग युनिक है ना? हे गाईस, तर आम्ही आता मुक्तीधामला आलो आहे. काय बघितलं मुक्तीधाम मध्ये? सगळ्या देवांना आम्ही बघितलं. म्हणजे इथे केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, सोमनाथ, बद्रीनाथ धाम, सगळे देव इकडे आहेत. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. ताई, मसाला पुरी देतो. पाणीपुरी कशी आहे? कशी आहे पाणीपुरी? तुला आवडली का? खूप मस्त. पाणीपुरी कशी आहे? एक नंबर. पप्पा, पाणीपुरी कशी आहे? बढ़िया. कोणता ज्यूस पिताय? चिकू ज्यूस. तुला कोणता? चिकू ज्यूस. तर आम्ही आता आलोय चिकू ज्यूस पियायला. काय रे दोघं एकाच ग्लास. हे मस्त. परत परत परत. कसा वाटला तुला चिकू ज्यूस? मस्त. आता सांगा आपण कुठे चाललोय? मूवी बघायला चाललोय. कोणती मूवी? कोणती मूवी? ऑर्डर 2. ये एक्साइटेड. अभी हमारा ट्रैफिक की बॉर्डर बन रहा है फिलहाल. चलो चलो चलो. तर आम्ही कोणती पिक्चर बघायला आलोय? आम्ही आमचं झालं ऑलरेडी डिस्कस करून की आम्ही आता बॉर्डर 2ला आलोय. बॉर्डर 2चा एक गाणं बोला. हॅलो गाइस, नाही बोला. बॉर्डर 2चा एक गाणं बोला. सॉरी नाही. बॉर्डर 2चा एक गाणं म्हण. संदेश आते बोलो एक गाना. बॉर्डर 2 का एक गाना बोलो. संदेशा. अरे वो संदेशा नहीं है. संदेश से आते हैं. हमें तड़पा. मुझे एक ही चीज पता है यहाँ पे वरुण धवन की स्माइल देखने जा रहे हैं. चलो.
हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता त्र्यंबकेश्वरला आलो आहे आणि इकडे खूपच थंडी होती. आम्ही सकाळी 6 वाजता निघालो. तुम्हाला मी दाखवतो अवंतिका कशी दिसते आता. ही बघा जादू, फुल टोपरा बिपरा घालून. थंडीच तेवढी आहे यार. हे बघा, ड्रेस घाललाय आणि जादू बनली आहे. थंडीच खूप आहे, सो नो ऑप्शन. दाखवू शकत नाही ते. कशी आहे कॉफी? हे गाईस, तर हा आहे नाशिकचा फेमस पाववडा, जो वडापावचा भाऊ आहे, जुडवा भाऊ. कसा आहे का, खाऊन बघ. तर हे गाईस, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आम्हाला कोण मिळाले आहेत तुम्ही बघा. हे बघा, अवंतिकाचे फेवरेट कपल क्रिएटर्स बघा. थँक्यू गाईस. काय अवंतिका, कसं वाटलं तुला चैतन आणि शिवानीला भेटून? अरे यार, खूप छान वाटलं. दोघंही खूप डाऊन टू अर्थ आहेत. त्यांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांनी आमच्यासोबत फोटो सुद्धा काढले. खूप छान वाटलं. वा वा, मला पण खूप आवडलं. इन्सेपरेबल जर्नी. गाईज, ही बघा तुम्ही लाईन, आणि ही लाईन आहे पुढच्या 3 किलोमीटर पर्यंत ही लाईन आहे. आणि ही नॉर्मल याची लाईन आहे. फ्री दर्शन, देव दर्शन म्हणजे without आणि आम्ही any जस्ट cost आणि without any pass. ऑनलाईन वाली बघून आलोय. त्याच्यात पण लगभग एवढीच लाईन आहे. काय रिॲक्शन आहे तुझं या लाईनला बघून? आपल्याला दर्शन मिळू शकतं की नाही? जे होईल ते, पण आपण दर्शन करायचं. बरं, रात्रीचे 12 वाजता. ओके. गाइस, कैसे लग रहा है? लाइन में लग के औसम लग रहा है. अच्छा, हा तर बिझी आहे मयंक खाण्यामध्ये. पप्पा बी खा रे. हा. आणि आम्ही सगळ्यांनी हे लावलं टीका. हॅलो गाईस, तर आम्ही लाईन मध्ये लागलो आहोत. बघू शकता आम्ही दोघाला. ती बघा किती थकली दिसतंय. हो, कारण ऊन खूप लागतंय. हसायचा प्रयत्न करतेय. आता आम्ही 12:30ला लागलेलो होतो लाईन मध्ये. आता 1 तास झालाय आणि आम्ही फक्त हाफ किलोमीटर पुढे आलोय. 3 किलोमीटर 3.5 किलोमीटर लाईन आहे. म्हणजे एक अंदाज आम्हाला अजून 2-3 तास. हॅलो गाईज, आणि तर फायनली आम्ही आता पुढे आलोय आणि लाईन थोडी क्लिअर झाली आहे. येस, आता 12:30ला आम्ही लाईनला लागले होतो. आता 4 वाजलाय. आणि आजची न्यूज साम टीव्हीला सुद्धा आली आहे की त्र्यंबकेश्वरला फार गर्दी झाली आहे. मे बी आज 25 डिसेंबर म्हणजे लॉंग विकेंड आहे म्हणून जानेवारी. बरेच लोकांनी आज व्हिजिट दिली त्र्यंबकेश्वरला. आय गेस बघूया आता सध्या 4 वाजले आहेत. आता बघूया आपल्याला दर्शन किती वाजता किती मिळतंय. वेळ लागतो मी तुम्हाला कळवेल. ओके, बाय. हाय बाबू. तर गाईज, आता जस्ट संध्याकाळचे 7:30 वाजता आहेत आणि जस्ट आम्ही दर्शन करून बाहेर निघालोय. आणि बघा, अवंतिका पण आली आहे वाटते. अवंतिका पण आली आहे.
खूप झालं छान दर्शन? झालं किती झालं सुंदर ना? हो, छान वाटलं पप्पा पण दर्शन आहेत, ताई पण आहेत. तर फायनली आमचं त्र्यंबकेश्वर दर्शन झालंय. तर बघूया पुढे काय होतं.